नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा परत एकदा आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. हे आहेत आमचे अजय दादा. कुठं जायचा? आता आपण पहिले जायचं स्टार्टिंगला मठमध्ये भुईगावला जाऊया. आत्ताच आम्ही निघालोय भुईगाव मठला. भावाचा फोन आला की जाऊया म्हणून. आणि हा बघ अजय, तुझ्या लग्नाचा घोडा बघ. चाललोय मी आता. आणि हा आहे आमच्या गावातला अजय. यांनी एक दिवस ट्रेन अडवलेली, धावती ट्रेन अडवला. पण सक्सेसफुल झाला. पण कसा झाला, त्याचा हात तुटला. काय बोलतो बाबा तुम्ही? बरोबर आहे ना? अरे काय ट्रेन चालू होते. हा, ट्रेनचा वेग करा जास्त झाला, त्याच्यामुळे माझा हातही थोडं. अच्छा. मग तुम्हाला कसा वाटला नंतर? नंतर 1 वर्ष काढायला लागलं त्या ट्रेनसाठी परत आम्हाला. प्रयत्न नाही करत. ठीक आहे चालेल. ठीक आहे, चाललोय मठमध्ये. कुठं आहे रे ते भुईगाव? गाव तिकडे वेस्टला, आतमध्ये मला परत वेस्टला झालं. तुम्हाला पुढचा प्रवास कर आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघा आपली व्हिडिओ. आज आम्ही चाललो बाईकने, भावाची बाईक आहे. त्याच्यानंतर आपलं आणखी एक एकविरा देवी मंदिर. हां, एकविरा देवी मंदिरला पण जायचं आहे. आणि आजचं संडे आहे, तर आमच्या टीमच्या पोरं गेली फिरायला. त्याच्यामुळे आमची काही टीम आज भरली नाही. तर त्याच्यामुळे आमचा प्लॅन झाला फिरायचा. तर मी काय दाखवतो तुम्हाला पुढचा आपला प्रवास. आणि आपल्याकडं आहे R15, भावाची कोरी करकरीत नवीन बाहुली. नाव काय तिचं रे? नाव काय? लालपरी. अंबावाडी. हे बघ काकी, काकी आहे तो. काकी काय हो, कुठे बघतायत? काकी नशी. आता बघ व्हिडिओ आहे माझ्याकडे, तर भांडले असते ना, दाखवले असते ना. काकी भांडले, काकीने गाडी तोडली असती. आत्ताच आमचा जस्ट लाईव्ह आपला ऍक्सिडेंट होता वाचला. काकी काय माहिती कुठं बघत होत्या. काकी बघत टेम्पो. जो खतरनाक रे. काकींचा शब्द काय होता मध्ये? अरे बाप, अरे बापरे, काकी बोलत होत्या. पण काय माहिती कुठं बघत होत्या, काय माहिती. चिकन घेऊन आले ना, चिकन घ्यायला गेले. काकी गेलेले चिकन घ्यायला. आणि आमचं काम आज भारी केलं नसतं काकीनी. गाडीच तोडली असती डायरेक्ट. गाडी तोडल्या नसते. शिस्त नाही काकीनं. पण काकीला वेटच तेवढा होता. सुकुमारीचे येतात मध्ये. का म्हणजे हा अरे काय रे, अशी सुकुमारीचे येतात मध्ये आम्ही पण करतो. कारण हे आहे नाला सोपारा. 5,000 डिपॉझिट और 2,500 भाडा. इथली ऐसा गाडी चालवते. ऐसा गाडी चलाने का इधर पूर्ण वाट लावून टाकतात. हा कुठचा एरिया रे अजय? अंबावाडी रोड. अंबावाडी रोडचं काम चालू आहे सालाबाद प्रमाणे. पाईपलाईन साप वाट लावून टाकले नाही. इथे गेलाय फिरायला. आपला ब्रिज आहे, ईस्ट वेस्ट कनेक्ट करतो हा ब्रिज आहे नाला सोपाराला. आणि खाली आहे तो आपली रेल्वे आहे, रेल्वे ट्रॅक आहे. दाखवतो मला बघा, जो आहे ब्रिज. आणि हा समोरच नाला सोपारा स्टेशन. आणि हा ईस्ट वेस्टला कनेक्ट करतो तो ब्रिज. तशी आज फुल क्राऊड आहे, कारण संडे आहे. और आपली खेळायला पण गेली असते सगळेजण. आणि आम्ही चाललोय मंदिरामध्ये देवाच्या पाया पाडायला, भुईगावला आणि एकविरा देवीच्या मंदिरात. फुल ट्रॅफिक नाला सोपारा, फुल ट्रॅफिक. आपण हे काय बघतोय, इथे सिग्नलचं पालन करण्यात येत आहे नाला सोपारामध्ये.
मोठी गोष्ट आहे. काय आहे मोठीच गोष्ट आहे. पहिल्यांदा बघितलं? क्रॉसिंगला पब्लिक कमी पण क्रॉसिंग आपल्याला भेटलंय वराड. कोणाचं लग्न आहे अजय? कोणाचं लग्न आहे? बाबू नाच, बाबू नाच. बाबू आई सो बेकार. ख्रिश्चन लोकांचं लग्न आहे. चालती गेली तरी चालेल पण नाचायचा. आणि आपण घुसलोय गाव एरियामध्ये जो की नालासोपारामध्येच आहे. सगळे इकडे पैसेवाले लोक, बंगलेच बंगले. यो बघा तिकडे बघाल तिकडे बंगलेच बंगले. आपल्या गाववाल्यांना वाटतं की नालासोपारा एकदम काय बोलतात गरीब लोकांचं हे आहे, पण नाही. तुम्ही जर आतमध्ये घुसाल तर हे बघा मुंबईपेक्षा सावकार तुम्हाला नालासोपारात भेटतील. त्याच्यामुळे नालासोपाराच्या नाद नाही करायचा. अँड वी आर एंटरिंग भुईगाव मठ. स्वामी समर्थांचा जो मठ आहे तर त्यांनी एंटर केलं आहे आणि हा समोरच आहे स्वामी समर्थांचा मठ. पार्किंग पण सही आहे. ही ओमची लाल परी. चप्पल काढणे का इधर आणि इथे पाय धुवायचे. कुठं जायचं? आपल्या भावाने घेतले नाहीत चाफ्याची फुलं. फुल धार्मिक झालाय भाव आपला, असा विश्वास मला अजिबात नाही बसत आहे. पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. भाव आपला धार्मिक झालेला आहे. स्वामींचं मठ भुईगाव येथे. और ये चेक करो गाइस, बंगल्यावर बंगले, बंगल्यावर बंगले, बंगलेच बंगले आणि बंगलेच बंगले. जे बोलतात ना नालासोपाराला जे कमी लेखतात त्यांच्यासाठी हे नालासोपारा बघा, जो की गाव आहे पण मुंबईची फिलिंग देतो. मुंबईची नाही म्हणजे मोठ्या बंगल्यांची फिलिंग देतो तो. हा बघा, हा दिसतंय तर उभं गरज नाही. आणि एक आमच्यासोबत सीन झाला ती भावाची आपल्याला लॉकडाऊन मध्ये एक्स भेटली. भाऊ आपला बोललो, मला असं वाटलं की तिचा मुलगी आहे ती, पण ती बोलली नाही माझ्या बहिणी भावाची. पण तिचं लग्न झालं आहे. तिचं लग्न झालं म्हणजे आम्ही अजून असेल किती दिवस. आम्ही नाही, तू. भाव आपला सुधारला, त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे. आणि ती पण कुठे भेटली? स्वामीच्या मठामध्ये. ही चांगली गोष्ट आहे. पण बघून त्याला खूप झाली. चांगली गोष्ट आहे. भाव पण सुधारला, ती पण सुधारली, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, आता आम्ही चाललोय पुढे. दुसरा आमचा जो मंदिर आहे एकविरा मातेचं मंदिर. हा, नाव नाही माहिती तिचा. आणि हे चेक करा, नालासोपारामध्ये बंगला. असा बंगला एक्सपेक्ट करू शकत नाही, पण तुम्हाला करावं लागेल. कारण हे आहे नालासोपारा भुईगावमध्ये आहे स्थित. कळम चौपाटी, राजवाडी आणि आरणारा चौपाटी, सगळ्या चौपाट्या इकडेच भरलेले आहेत. समोर कळम चौपाटी. आणि आम्ही येताना इकडून आलो. आम्ही आता जातो कलमला. एकविरा मंदिर आहे कलमला, तर तिकडेच चाललं. भरपूर लोकांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. आणि लाल परीवर आम्ही जातोय. पण इकडे येऊन असं गावचं फिलिंग वाटतं. हां, पूर्ण गावची फिलिंग आहे ही. तर
तुम्ही कधी आलात तर नक्की या मठामध्ये भुईगावला आहे ते, आणि एकविरा मंदिर जे की पुढेच आहे कलम बीचला. तर आम्ही चाललोय पुढे पुढे पुढे, आणि मी आता आलोय आम्ही कलम रोड. राईट मारून एकविरा मंदिराकडे, जो की आता तुम्ही बोर्ड बघूच शकता. बीचमध्ये आहे मच्छी मार्केट, आणि पुढे आहे मंदिर आहे एकविरा आईचं मंदिर, जो की पुढे आहे. आणि जर का तुम्हाला यायचं असेल तर मला विचारू नका, माझा भाव आहे अजय शिगवण, त्याला विचारा, कारण आपल्याला रस्ते काही माहीत नाही. त्याच्यामुळे आय एम सॉरी, मी काय सांगू नाही शकत तुम्हाला की जायचं आहे कसं काय. पण आपल्या भावाला तुम्ही मेसेज करू शकता, त्याचा इंस्टाला तुम्ही त्याला विचारू शकता. अजय शिगवण त्याची ID आहे. एकविरा देवी मंदिर पुढे येऊ शकता तुम्ही इकडे नालासोपारामध्ये, जर तुम्हाला कुठे फिरायचं असेल. कारण मी काय एवढं फिरलोय नाही, मी त्याच्यासोबतच फिरतो मोस्ट ऑफ टाईम. तर बाय इंजेक्शन घेऊन, साधा काम नाही बायचा, इंजेक्शन घेऊन होली खेळताय ती. थोडं नॉर्मल एवढं हो, आपल्याला माहिती सांगतोय, थोडं आतमध्ये आहे, इकडे आहे तिकडे आहे. पण जर का तुम्हाला भरपूर वेळ असेल तरच तुम्ही इकडे तुमचा टाइम इन्व्हेस्ट करा आणि या, कारण हे बरंच आतमध्ये आहे. मे बी तरी ना आपल्या रेल्वे स्टेशनपासून 3 ते 4 किलोमीटरवर आहे ते, जास्त पण. कारण चौपाटी पण सेम चौपाटीला यायचं असेल, चौपाटी पण तेवढीच लांब आहे. आणि भुईगाव मठ या एकविरा मंदिर बोला या अजून काहीतरी बोला, तेवढं आतमध्येच आहे सगळं. आणि फायनली एकविरा माते मंदिरकडे आम्ही आलोय, आणि हे आहे मंदिर. मोस्टली लोकांना माहिती नाही मंदिर, भरपूर लोकांना माहिती नाही असं अजय बोलते, आणि मला पण माहिती नव्हता. दरवेळी चालत अजय दादांचं हे रोजचं येण्या जाण्याचं ठिकाण आहेच. हे आहे एकविरा मंदिर, एकविरा मातेचं मंदिर. लॉक केले रे, इथूनच लॉक आहे मंदिर, त्याच्यामुळे इथूनच दुपारच्या वेळी चालू दर्शन. एकविरा माते. काकांची पगोली आहे. पगोली लावली नाही काकांनी. बघूया काय आहे. आलाय काय. अरे बापरे, मोठा चिंबरा आहे. काय नाही सामान आहे अजून. किती एकच आहे? किती आहे तुमच्याकडं? काही नाही लागत, आज 100च आहे. त्याने 25 शीट टाकले असेल, त्यात 3 की 4 लागले. होय का? काका आपले आलेत पगोल्या ना. याच्यामध्ये बघूया काय भेटते काय. वॉटर डांग्या काढशी वाटतं आता. ह्याच्यात पण काय नाही. हे मला वाटतं ताजे आहेत पाय. तुम्ही शिंगट्या नाही लावत? शिंगट्या लावायच्या मग. आम्ही आलोय आता कलम बीचला. काका आपले लावत होते पगोल्यांना काय त्यांना एक पण खेकडा नाही भेटला. त्यामुळे आलं त्यांना जरा डिमोटिवेट नको व्हायला, ते म्हणून आम्ही बोललो ठीक आहे जाऊ द्या, मला भेटतील. नाही आम्हाला आम्ही आलो, कारण ते त्यांना काहीच नाही भेटले. अर्धा झाला वाटतं येऊन त्यांना काहीच नाही भेटले. डिमोटिवेट होतील म्हणून बोललं जाऊ दे. आम्ही झालं पुढं, आणि जातो आम्ही आता कलम बीचला. आणि जर का तुम्हाला कलम बीच यायचं असेल तर तुम्हाला ही पावती फाडायला लागेल 5 रुपयाची, जो की ग्रामपंचायतच्या मार्फत आहे. तरच ते तुम्हाला आतमध्ये सोडतील, जर तुम्हाला कलमचा बीच फिरायचा असेल तर. आणि हे आहे कलमचं गाव, आणि ही पावती. कपल स्पॉट आहे हा, कपल स्पॉट.
मोस्ट ऑफ तर कपल लोक असतात बीचला आणि टुरिस्ट लोक पण असतात, असं काही नाही, टुरिस्ट लोक पण असतात. आणि हे आहे कलमचं बीच, जो की तुम्ही बघू शकता. कार्टी पावता येत, शिस्त नाही राहायच्या ना, आयला घाण पाण्यात पावता येत. हे बघ काय शिस्त आहे, मावली बिवली तर काय कोण जाईल तुझ्या मदारी घेईल, सालट्या जातील आतमध्ये गेली तर. ठीक आहे मित्रांनो, आम्ही आलो आता फिरून. ते आम्ही गेलो ते मठात वगैरे गेलो, बीचला पण गेलो, मॅच बघितलं एकदम. तर झालं आमचं फिरून वगैरे झालं आणि आलो होता घरी. तर ठीक आहे, आपली व्हिडिओ इथेच एंड करतो. आणि आपली व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.